नमस्कार मैत्रिणींनो. तर माझ्या घरातल्या वेगळ्या गोष्टी मी बरेचदा सांगत असते, ज्या मोस्टली कामाच्याच असतात. तर आता एक माझ्या स्वयंपाकघरामध्ये एक अशी डायरी असते. एक तर इथे असते ही, किंवा मी ही फ्रीजवर ठेवते कधी कधी. ओके, तर ही डायरी नेहमी इथेच असते. आता या डायरीचा मुख्य उद्देश असा आहे की समजा आता आपण काहीतरी स्वयंपाक करतोय, ठीक आहे, किंवा काहीतरी काम करतोय आणि लक्षात आलं की अरे एखादा जिन्नस संपला, म्हणजे एखादा पदार्थ संपला, किराण्यातला पदार्थ असेल किंवा साबण असेल किंवा काही पण. तर मी इमिजिएटली, म्हणजे डोक्याला ताप देत नाही, मी डायरेक्ट याच्यात नोट करून ठेवते. आणि जे खरेदी केलं ते असं त्याच्यावरती कट मारते की हे झालेलं आहे. आता बघा, सध्या मोहरी संपलेली आहे, नारळ संपलं आहे, तर असं मी त्याच्यावर लिहून ठेवते. ठीक आहे. तर अशी बरीच आहे ही डायरी. इकडनी साईडनी पण भरली आहे. दुसऱ्या एका गोष्टीसाठी पण मी वापरते अजून ही डायरी. महत्त्वाचा उद्देश म्हणजे कुठलीही गोष्ट, समजा आता अचानक मला काहीतरी आठवतं की अरे आज ब्लाऊज टाकायला जायचं आहे, 4-5 म्हणजे शिलाई करायला जायचं आहे, आणि आपण विसरतोय सारखं, पटकन ब्लाऊज असं नोट करते. तर ही खूप सवय आहे मला. तर ही सवय कदाचित म्हणजे मी रायटिंग करते, मी लेख लिहिते किंवा मी गोष्टी लिहिते, त्याच्यामुळे मला पडली असावी ही. पण ही खूप म्हणजे चांगली गोष्ट तुम्ही मेंटेन करा. प्लस मी मुलांना स्पेलिंग शिकवते, रीडिंग शिकवते. तर मला कधी कधी काय होतं की पटकन काहीतरी एक वेगळं स्पेलिंग दिसतं कुठेतरी, किंवा मला आठवतं अचानक. ठीक आहे, तर मी ते लगेच लिहून घेते. त्याच्यासाठी पण मी ही डायरी वापरते, म्हणजे असं आठवण म्हणून फक्त. ठीक आहे, बऱ्याच गोष्टींसाठी पाहिजे. स्पेलिंग पण लिहिले बघा स्टार्टिंगला मी. ठीक आहे. दुसरं अजून आहे की मला आता इथे मोस्टली किराण्याच्या लिस्टमध्येच तुम्हाला बघा, किराण्याची लिस्ट आहे, इथे काहीतरी मी स्पेलिंग वेलिंग लिहिली आहे, किंवा काहीतरी कविता किंवा असं काही पण मला स्वयंपाक करता करता सुचतं, तर पटकन मी लिहून टाकते. एक कविता तर मला स्वयंपाक करता करताच सुचलेली आहे, म्हणजे पोस्ट केली आहे ती. तर लेखक किंवा आवड असते लेखनाची, वाचनाची, त्याच्यामुळे कदाचित ही किचनमधली डायरी इथे आली असावी. तर पण तुम्ही बाकीच्या गोष्टी, तुम्ही लेखिका असाल किंवा नसाल ते नंतरची गोष्ट आहे. पण तुमचं ही रोजच्या हातासरशी अशी डायरी नेहमी ठेवा. आता समजा उद्या एकादशी आहे किंवा पूजा आहे, तर आपल्याला उगीच मग नंतर तुम्हाला विचार करत बसावं लागत नाही की अरे उद्या काय आणायचं आहे, आता फुलांच्या दुकानात जायचं आहे. तर मग ठीक आहे, मग कापूर संपला आहे की उद्या पूजेसाठी काय काय लागणार आहे, आपल्याला पटकन पटकन असं नोट करून घेता येतं. ठीक आहे. त्यामुळे अशा डायऱ्या, आणि ही याला भरपूर खरकटा वगैरे लागलेला असतं, कारण मोस्टली मी कामं करता करताच पटकन नोट करते. मी वाट बघत नाही, पटकन हात धुतले, हात पुसले, कधी कधी ओली झाली असते, तर ही डायरी एक तर फ्रीजवर असते, किंवा आणि हा पेन असतो इथे किंवा इथे असते, अशी अगदी जवळच असते गॅसपासून ती. त्याला काही एवढं नाही आहे. तर तुम्ही असं काहीतरी करा, खूप सोप्या होतात गोष्टी. म्हणजे पुन्हा पूर्ण किराण्याची लिस्ट तुम्हाला बनवायची गरज नाही पडत. मग पुन्हा आठवा, अरे आता ऑनलाईनवाली लिस्ट कोणती आहे, आता किराण्याच्या दुकानातून आणायची लिस्ट कोणती आहे. आता काही गोष्टी आपण ऑनलाईन घेतो, पूर्वीसारखं नाही आहे, बरोबर आहे. काही गोष्टी आपण डीमार्टमधून होम डिलिव्हरी मागवतो, काही आपण स्वतः डीमार्टमधून आणतो. तर ती लिस्ट अशी तयार होत जाते आपली. त्याच्यामुळे असं काहीतरी तुम्ही करू शकता. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की इतरांना पाठवा, आणि काही प्रश्न असल्यास विचारा. थँक्यू सो मच. आणि महत्त्वाचं म्हणजे माझं जे रीडिंगचं चॅनल आहे त्याच्यावरती मुलांना वाचन कसं शिकवायचं हे नक्की तुम्ही बघत चला, ते जास्ती महत्त्वाचं आहे.